मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. देखिली पंढरी देही जनिवनी एका जनार्दनी वारी करी. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग. असे टाळ मृदुंगांच्या गजराबरोबर असे अभंगाचे शब्द जेव्हा कानी पडतात तेव्हा वारकऱ्यांना किती तास चालतो आहोत, किती वेळ आपण वारीत आहोत हे सगळं देहभान हरपून तल्लीन होऊन सारं काही विसरून जातात. कारण त्या सगळ्यांचं लक्ष एकच असतं की कधी एकदा पंढरपुरात जातो आणि त्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्या वारीच्या निमित्ताने गप्पा आठवत असताना आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, वहिनींचं नाव आहे मानसी माऊली पठाडे. नणंदबाई आहेत सुलोचना दीपक सुपेकर, तर जाऊबाई आहेत रुपाली समाधान पठाडे. या संपूर्ण कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. भक्तिमय वातावरणातलं हे कुटुंब. चला यांना बोलतं करूया. नमस्कार. 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 जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. मग काय उखाणा घेणार आहे? सासू सासरे आहेत माझे एकदम भारी, हां, माऊलींच्या नावानं घरूनच करते पंढरीची वारी. अरे किती छान. आपण पण काही पाठ केलंच असेल ना आता एवढं म्हटल्यावर. वारकरी दिंडीमध्ये चालत असताना गजर करतात ज्ञानोबा माऊली आणि एकदम ठेक्यामध्ये खेळतात पावली आणि माझी मानसी जशी आहे तुकोबारायांची आवली. बरं, हे आवली का म्हणाले हे मला कळणार आहे काही वेळात, पण त्याआधी जरा ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. हो नमस्कार. 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 माऊली महाराज. हो हे आमचे सासरे. नमस्कार. ह्या आमच्या सासूबाई. नमस्कार. ह्या आमच्या जाऊबाई. नमस्कार. ह्या ननंदबाई नमस्कार. आणि त्या मावत जाऊबाई. नमस्कार. ते भाऊजी नमस्कार. आणि ते नंदाई. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. बरं, माहेर कुठलं तुमचं? औरंगाबाद, लासूर स्टेशन. अच्छा, घरी कोण कोण तिकडे माहेरी? घरी आई वडील भाऊ वहिनी. कसं गेलं बालपण? बालपण मजेत गेलं, छान गेलं. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेतीच करतात. तुमचं बालपण सगळं कुठे गेलं? बालपण माझा जन्मगावी आळसुंदे तालुका कर्जत त्या ठिकाणी गेलं. पहिले ते 10वी शिक्षण गावामध्येच झालं आणि लहानपणापासून संप्रदायाची आवड, कारण वडीलच कीर्तनकार असल्या कारणानं खेळीमेळी वातावरणामध्ये बालपण अशा पद्धतीने गेलं. मग तुमची ओळख कशी? टीव्हीवर बघितलेलं. मग पुढे? यांच्या आणि आमच्या वडिलांची दोघांची दिंडीतली ओळख. मग मित्रांचं ठरलं. बरं, असं झालंय का? हो. पण तुम्ही त्यांना बघत होता? हो, टीव्हीवर बघत होता. हो, कीर्तन. ते रुक्मिणी सारखं मनातून इच्छा होती बा कृष्ण आपला असावा लाईफ पार्टनर, तसं असं काहीतरी. ते आज सांगतात, मला नाही सांगितले इतक्या दिवस. तुमच्याकडे तर वारीला जाणं वर्षानुवर्ष सुरू आहे ना? मग त्या दिंडीतला हा प्रसाद आहे का? हा तसंच म्हणावं लागेल आता. हा, ते आपण महाराज आहेत. किती छान. दोघेही कीर्तनकार. दोघे. काय काय यापेक्षा वेगळा योग तो कुठला, हो की नाही? तुम्हाला कीर्तनाची आवड कशी काय? कीर्तनाची आवड म्हणजे मी कीर्तनाच्या अगोदर भारुड करायचो. बर. हा, नातांची भारुड. एक भारुड. हरिनामाला विसरले गाढव कुंभाराचे झाले, हरिनामाला विसरले गाढव कुंभाराचे झाले. नामाच्या भारुडापासून सुरुवात, मग नंतर वेगवेगळे भारुड करून शेवट भारुड असायचं. ते शिक्षणाचं महत्व सांगणार. साहेब हो रे बारा तू शाळा शिकून आणि स्वाभिमान आपुला राहिलं टिकून. म्हणजे सुरुवात नामापासून आणि शेवट शिक्षणावर. बरं, तुम्ही जेव्हा तुमचं कीर्तन सुरू करता त्यावेळेला सुरुवात कशी करता? पहिल्यांदा नमन सुरू करतो. कसं? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अरे वा. मला तुम्हाला विचारायचंय, दोघांनी मिळून एकत्र कीर्तन कधी केलंय का? एकत्र म्हणजे माझं असल्यानंतर तिने ऐकलंय, तिचं असल्यानंतर मला काय अजून लाईव्ह अजून बी ऐकलेलं नाही मी. नाही, पण संसारात असंच होतं माहितीये का? एकाचं सुरू असतं तेव्हा दुसऱ्याने ऐकायचं असतं. बाबा किती मनापासून हसले, बघितलं का? सांगा सुनेबद्दल. कशी आहे सून तुमची? सून माझी लय हळवी, हसरी, सारखी नंदा बाळांना आम्हाला दोघांना पण भरपूर जीव लावते. चहा कधी मागून देत नाही, उठल्या उठल्या चहा आणून देते दोघांना पण. एका चहाचा काय प्रभाव आहे बघा. सकाळी सकाळी चहा, दिवसभर टीव्ही पहा. अरे मला पण यायला लागला आता. बाबा, सुनेबद्दल काय म्हणताय तुमचं? स्वभाव वगैरे एकदम मस्त. सूनबाई मुलगा इतकं प्रभावीपणे कीर्तन करतात, बघताना कसं वाटतं तुम्हाला? एकदम आनंद, एकदम कौतुक वाटतं. म्हणजे त्यांची खूप इच्छा होती की आपल्या वंशामध्ये एखादा चांगला महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार व्हावा. ते परिसरात कीर्तन करायचे, पण महाराष्ट्रानं ओळखावा म्हणजे आईचा पुत्र दे गोंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा, असं त्यांचं स्वप्न होतं. आणि मुलगा चांगला निघणं ह्याच्यापेक्षा बापाला आणखी काय कौतुक असतं आयुष्यामध्ये. नवरा चांगला होण्यासाठी काय करावं लागतं?
काय चेहराच पडलाय तुमचा. नवरा आता मी चांगलाच आहे, पण आता काय हो, काय म्हणणं आहे तुमचं, सांगा ना. असा नवरा मिळायला पूर्वीजन्मीचं पुण्य लागतं. ए वा 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 वा. पण कसे आहे तू, खरंच कसे आहे, खरा खरा स्वभाव कसा आहे? त्यांचा खरा स्वभाव ते म्हणजे एकदम विनोदी. हा. घरात विनोद, बाहेर विनोद, कुठेही त्यांचा विनोदच चालतो. आणि यांचा स्वभाव कसा आहे? शांत संयमी अशा पद्धतीने आपलं समजून घेण्याचं पण मला जास्त. महाराज, तुम्ही कीर्तन करून घरी आला, आज जरा वातावरणात थंडावा आहे का गारवा आहे, हे घरात पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला कसं कळतं? वातावरण तसं थंडच असतं, हा. गरमी व्हायची, कारण संप्रदाय क्षेत्र असल्यामुळे विचार जुळलेले असते, त्याच्यामुळे जास्त काही तक आमची म्हणजे अजून तरी झालेली नाही. इथून पुढचं नाही नाही, इथून पुढे होणार पण नाही. हा. हा, काय. तर तुमचे आशीर्वाद असले तर होणारच नाही. आणि पण 1.5 वर्षात ही माऊली कधीच रागावली नाही. नाही, अजून तर नाही होत असं काय. पण आता काय हो, का हसलात का? त्या हसण्यामध्ये बरंच दडलंय बाबा काहीतरी. का हसलात? नाही, ते असं म्हणजे- रागवल्यासारखं काही करतच नाही, त्यामुळे अजून तर काही रागवलीच नाही. मला सुद्धा तुम्हाला दोघांना बघून खूप प्रसन्न वाटतंय. बरं, तिकडे तुमच्या माहेरी जावयाबद्दल किती कौतुक आहे? त्यांना तर खूप कौतुक आहे. नाव लौकिक असणारा जावई त्यांना मिळाला. आई वडील तर खूप आनंदी. त्या निमित्तानं इतकं आनंद वाटतो आम्हाला बे. होम मिनिस्टर आम्ही नेहमी बघतो की कोरोनाने लय मोठं केले रणकंदन, पण होम मिनिस्टरमुळे महिलांच्या जीवनात तुटलंय बंधन, म्हणून जी मराठीला माझं वंदन. अरे वा वा वा. असं तुमच्या बोलण्यातून तुमचा चेहरा पाहिल्यानंतर आम्ही प्रसन्न होतो. म्हणजे इतकं आम्हाला तुमच्या तुकाराम महाराजच दिसते. आहे गं. म्हणून आणि नाव बी तुमचं इतकं गोड आहे. म्हणजे माझी यमक करण्याची एक कला आहे. म्हणजे ती बालपणापासून मी चालता चालता सहज यमक जोडतो. तसं तुमच्याकडे बघून मला एक यमक आठवलं की तुमचे कोणालाच येणार नाही सर. विचाराच्या दृष्टीने तुम्ही सर्वांचे आहेत वर. मराठी माणसाच्या मनात तुम्ही केले घर, कारण तुमचं नावच आदितजी बांदेकर. आहे गं. अशा काळात सुद्धा हे घराची एकी दाखवणं, आनंद निर्माण करणारे कार्यक्रम म्हणजे आम्हाला सुद्धा फार कौतुक वाटतं. आम्ही कीर्तनातून सुद्धा अशा गोष्टीचा उल्लेख करत असतो. नाही नाही नाही, बरंच आहे. पण खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. मुळात तुमची भाषाच इतकी ओघवती आहे, याच्यावरून ही यमक साधणं ही एक वेगळी कला असते खरं तर. हा, या माऊलीचं वर्णन करा, कौतुक करा यमकात. जिचे नेहमी शांत असतात हावभाव, तिचं माणसे असं नाव. हा. आणि मोठेपणाचा कधीच आणत नाही ते आव. हा. आणि लक्ष्मीच्या पावलानं ही घरात आल्यामुळे या कुटुंबाचाच वाढलाय भाव. वा. नाही नाही नाही, खरंच किती छान वाटतं. पण या अशा गोष्टी गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. चालेल? हो. बघूया. एकादशीच्या उपवासाला महाराजांना कोणता पदार्थ खायला आवडतो? साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे. काय महाराज बरोबर आहे? बरोबर. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न, महाराजांचा आवडता संगीत देणारा साथीदार कोण? त्यांचे मित्र भाऊ महाराज भाऊ महाराज बरोबर. पालवे. पालवे. अभिनंदन. महाराजांचा आवडता अभंग कुठला? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. बरोबर. ह्याच्यात आता असं आहे, आवडे पंढरी म्हणजे ती सगळ्यांनाच पंढरी आवडणं, त्याच्यामुळे माझ्याही आवडीचं आहेच की. म्हणजे आहेच ना? आहेच आहेच. मग बरोबर सांगा की. अभिनंदन. आणि माऊली, ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन अभिनंदन. आणि आता तुम्ही नणंदबाई हो. आणि तुम्ही जाऊबाई. जाऊबाई त्यांच्या बरोबर. कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. पण भाऊ आता जसा आहे तसाच लहानपणी होता का हो तुमचा? हो, तो लहानपणापासून असाच खेळीमेळीचं वातावरण. आम्ही 4 जण भाऊ एकमेक सगळे असेच. सगळ्यात मोठं कोण तुमच्यात? मी आहे मोठी. तुम्ही 2 नंबर? भाऊ. भाऊ. आणि नंतर एक बहीण आहे आणि 3. लास्टला हा, लाडकं म्हणजे हो, शेंडे शेंडे. हो ना. मग तेव्हा असं राग नाही यायचं, ह्याच्यात काय एवढे लाड होतात लहान असताना? आता नाही, लहान असताना. नाही तसं काही नाहीच, कारण की आमच्या घरात सगळ्यात जास्त माझाच लाड असायचा. अरे वा. म्हणजे राग आला असेल तर तो इतर भावांना आला असेल. आज भाऊ इतका कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये पोहोचलेला आहे, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. असं म्हणजे मनातून एकदम असं फील होतंय मोठेपणाचं, कसा अभिमान वाटतो त्याच्याबद्दल. छान वाटतंय. आणि वहिनी कशी आहे तुमची?
मुलीच आहे अशा म्हणजे हेतून आहे. पण नणंदबाई कशा वाटतात? म्हणजे ह्यांचा स्वभाव खूप छान आहे मनमिळावू आहे, आणि ते समजून घेणार आहे. आणि दुसऱ्यांचा नाही का? नाही त्यांचा पण आहे, पण मग तुम्ही म्हणाला त्यांचा छान आहे म्हणून. त्यांचा थोडा कडक आहे स्वभाव म्हणजे त्यांचा असा. पण आता जरा एक कुटुंबाला विचारूया आपण. हो. बाबा एकच उत्तर द्यायचं. एकीकडे मुलगी आहे, एकीकडे सून आहे. या खेळात कोणी जिंकावं असं वाटतं? जिंकताना सुनबाई जिंकणार. चला व्हेरी गुड. तुम्ही सांगा आई. एवढी धरपडी ना माझी सून, लिखीच्या आधी सूनबाई जिंकणार आहे. हो काय कॉन्फिडन्स आहे बघा. बरं वहिनी की बहीण? आज बहीण जिंकन बहीण असं वाटतंय. आमच्या ननंदबाई जिंकणार. नणंदबाई. बर जाऊ बाई. पाठीमागे बघा आता उत्तर काय येते बघूया. नाही आमच्या मिसेसच जिंकते मला असं वाटतंय. कोण जिंकेल असं वाटतं या खेळात? बहीण जिंकली पाहिजे. बाई तुम्हाला माहिती आहे ना घरी जायचंय ते. घरी जायचं असलं तरी आधी बहीण असते. जाऊबाईंचा स्वभाव कसा आहे असं आम्हाला कोणच धड सांगेना म्हणून तुम्हाला बोलवलंय. स्वभाव छान आहे. फक्त छान आहे. फक्त छान कडक. उत्तर मिळालं तुम्हाला आता. या खेळात आता या दोघींपैकी ज्या कोणी जिंकणार त्या पुढच्या खेळात त्या माऊलीला आव्हान देणार. बघूया कोण जिंकणार. खेळ सोपा आहे. हे मक्याचे दाणे सोलायचे, ते तोडायचे नाहीयेत, सोलायचे. हां म्हणजे त्यामध्ये दाणे गोळा करायचे. 1 मिनिटात सर्वात जास्त मक्याचे दाणे जे कोणी गोळा करणार, ज्या जिंकणार त्या पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3. तीस सेकंद झाली. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. मी खरं तर स्वभाव कसा आहे हा प्रश्न नसता विचारला तरी चाललं असतं. मकाचे तुकडे झाले नसते. केला तुका न झाला मका. नाही ते असं निघतच नव्हतं. तुमचा एक स्वभाव मला आवडलेला आहे. 1 घाव 2 तुकडे. मागे काही ठेवायचं नाही, तिथल्या तिथे हिशोब चुकता करायचा. आज आम्हाला कळलं तुम्ही का समाधानी आहात. निकाल आपल्या समोर आहे माऊली. अभिनंदन अभिनंदन नणंदबाई अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. कसं वाटतंय? एकदम मस्त. आज या कुटुंबात आहात, इतकं आनंदाचं वैभवाचं सगळं छान आहे. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागते सासू सासऱ्यांची. सासू सासरे नाहीच ते आई वडिलांसारखेच आहे, परंतु एखाद्या वेळेस माझ्याकडून त्यांचं काही काम झालं नाही किंवा काही वस्तू त्यांना वेळेवर देता आली नाही, तर त्यामुळे मी त्यांची क्षमा मागते. आणि बोलताना काही चुकलं फुकलं तर तसं ते माफ करतातच, पण झालंच एखादी कधी चूक तर त्याबद्दल देखील मी त्यांची क्षमा मागते. बरं आता शेवटच्या क्षणाकडे आलेलो आहे. माऊली आम्हाला खूप छान आनंद झाला. आईबद्दल काय सांगणार तुम्ही? आईबद्दल एकच, आई तुझ्या मूर्तीवानी जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही. त्याच्यामुळं आई वडील तर गुरुचा विषय वेगळा, पण आईचं माझ्या इतकं प्रेम आहे. माझं सध्या 24 वय चालू आहे, अजूनही माझी आई मला कडेवर घेते. काय सांगताय? अजून बी लग्नात बी घेतलं होतं, हे विशेष आहे. तुम्हाला नमस्कार आहे. बरं सांगा आता या कुटुंबाबद्दल काय सांगणार? या कुटुंबाने मला खूप प्रेम दिलेलं आहे. हे माझा मित्र, पण भावापणेप्रमाणे जगवतो मला. या दोघींपैकी पैठणी कोण जिंकावं असं तुम्हाला वाटतं? आता वहिनींचा कार्यक्रमाला वहिनी जिंकली पाहिजे. वहिनी. तुमचं काय म्हणणं आहे? ननंदबाई. नणंदबाई जिंकले पाहिजे. मिसेस जिंकावं असं वाटतंय आता. बरं सासूबाई? आता मुलगीच जिंकणार आहे. आता मुलगी. बरं आता सुनबाई जिंकावा.
सुनबाई पाठीमागे. नाही यावेळेस आमची बहीण जिंकायला पाहिजे. चला बघूया कोण जिंकणार. पैठणी खेळ सोपा आहे. वेळ सुरू झाल्यानंतर या परिसरामध्ये काही झाडं आहेत, त्या झाडावरची फुलं पडलेली आहेत, ती गोळा करून घेऊन यायची आहेत. वेळ आहे 30 सेकंदाची. सर्वाधिक फुलं घेऊन ज्या सगळ्यात आधी इथे येणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. थांबा, तुम्ही मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. थांबा, तुम्ही मोजा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. आणि काय आता बरोबर 29. तुम्ही 25 26 27 28 29 30. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. नणंदबाईंना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.